शरद पवार आता सहयोग सोसायटीमध्ये दाखल झालेत। अजित पवार यांचं हे निवासस्थान, त्या ठिकाणी आज शरद पवार आणि प्रतिभाताई पवार या देखील सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी आता दाखल झाले आहेत। दादांच्या अकाली एक्झिट नंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या। त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी आता शरद पवार यांच्यासोबत प्रतिभाताई पवार देखील सहयोग सोसायटी या ठिकाणी दाखल झाले आहेत। तर शरद पवारांसोबत प्रतिभाताई पवार या देखील सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची भेट आतापर्यंत झाली नाही। आज सकाळपर्यंत जय पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये पावणे 2 तास चर्चा देखील झालेली आहे। अजित पवारांचं स्मारक आणि त्यानंतर विलिनीकरण यावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्याआधी पार्थ पवार आणि शरद पवार भेटले होते, मात्र सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची मात्र यानंतर काही भेट झाली नाही। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुद्धा सुनेत्रा पवार शरद पवारांना भेटल्या नव्हत्या। आज पहिल्यांदाच ही भेट होते, तीही अजितदादांच्या निवासस्थानी म्हणजे सहयोग सोसायटी या ठिकाणी ही भेट होत आहे। शरद पवार स्वतः आणि प्रतिभाताई सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी सहयोग सोसायटी या ठिकाणी आता दाखल झाली आहेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की शरद पवार सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी सहयोग सोसायटी या ठिकाणी दाखल झालेत। ही भेट कौटुंबिक आहे, सांत्वनपर ही भेट आहे, मात्र त्याचबरोबर ज्या काही राजकीय घडामोडी झालेल्या आहेत त्या संदर्भात देखील काही चर्चा होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर शरद पवार आता सहयोग सोसायटी या ठिकाणी दाखल झालेत। शरद पवार प्रतिभाताई पवार हे आता सहयोग सोसायटीमध्ये दाखल झाले। याआधी आपण पाहिलं असेल तर शरद पवारांनी विद्या प्रतिष्ठानच्या आवारामध्ये त्या ठिकाणी पाहणी केली होती। आठवणी त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या आणि आता शरद पवार सहयोग सोसायटीमध्ये आलेले आहेत। असंख्य कार्यकर्ते या सगळ्या परिसरामध्ये आहेत अजितदादांचे। शरद पवार आणि प्रतिभाताई पवार आज सुनेत्रा पवारांची भेट घेत आहेत। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची ही पहिलीच भेट होते शरद पवार यांच्याशी। तर ही थेट दृश्य आपण पाहतो सहयोग सोसायटीच्या परिसरामधली। असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी दादांचे आहेत। त्यानंतर सहयोग सोसायटीमध्ये या ठिकाणी बाहेरच आपण पाहतो अजितदादांचा हसरा या ठिकाणी फोटो आणि शरद पवार श्रद्धांजली वाहत आहेत या ठिकाणी अजितदादांच्या स्मृतींना। तर एका बाजूला आपण पाहतो जय पवार आणि सुनेत्रा पवार देखील आणि संपूर्ण पवार कुटुंब। तर सहयोग सोसायटीच्या बाहेरच ही भेट या ठिकाणी आपण पाहतोय। सांत्वनपर भेट घेण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते देखील येत आहेत। संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी पाहायला मिळते। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ही पहिली भेट आहे। तर जय पवार आणि सुनेत्रा पवार पार्थ पवार या ठिकाणी आहेत। बाकीचे पवार कुटुंबीय देखील या ठिकाणी आहेत। शरद पवार आणि प्रतिभाताई पवार या ठिकाणी भेटीसाठी। बारामतीत शरद पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये पावणे 2 तास बैठक झाली। या बैठकीत अजितदादांच्या बहीण विजया पाटीलही उपस्थित होत्या। अजित पवारांनंतर विद्या प्रतिष्ठानचं विश्वस्त पद कोणाला द्यायचं यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। विद्या प्रतिष्ठानच्या आवारातच अजित पवार यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे। यावरही बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आहे। बैठकीत विलिनीकरणाच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे। या बैठकीनंतर शरद पवार सुनेत्रा पवारांना भेटले। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पवार पहिल्यांदाच सुनेत्रा पवार यांना भेटले आहेत।
तर राज्यभरातून आलेले कार्यकर्ते पवार कुटुंबियांच्या सांत्वनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील बारामतीमध्ये झाल्या. एक मिनिट. तर अजितदादांच्या अपघाती निधनाला 8 दिवस झालेले आहेत. त्यानंतर अजितदादांच्या स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी असंख्य कार्यकर्ते इथे आणि शरद पवार, प्रतिभाताई पवार हे देखील या ठिकाणी आले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार आणि शरद पवार पहिल्यांदाच या ठिकाणी समोरासमोर आले. आज सकाळी जय पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत शरद पवारांची बैठक देखील झाली. जवळपास 2.25 तास ही बैठक झालेली होती. अजितदादांचं विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी होणारं स्मारक. तर रोहित पवार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित पवार देखील आज बारामतीमध्ये आहेत. तर अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी, श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत आणि संपूर्ण पवार कुटुंब आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर शरद पवार, सुनेत्रा पवार यांच्यामध्ये काही बोलणं होतं का, त्यांच्यामध्ये काही बैठक होते का, याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.